मित्रांनो, कसे सगळे आता बघा. काही आपण शेड मारत होतो का नाही, तर कंप्लीट होत आले तर रोडवर नाही, अलीकडे पलीकडे जायचं म्हणलं लय अवघड होते बाबा. ते रोड वाहतो या, त्याच्यामुळे काय होते जरा सावकाश इकडं तिकडं. आता बघा हे अशा पद्धतीनं एक शेड, आता 3 रोचं शेड कंप्लीट झालेलं आहे. आता 3 रोचं कंप्लीट झालं तर त्याच्या पलीकडचे परत 3 रोचं काम आता ते परत करायचं आहे, लगेचच करून घ्यायचं. आता आज त्यांचं मटेरियल येतं आहे, त्यांना मटेरियलची लिस्ट दिली, मटेरियल घेऊन येतो म्हणले ते 2 वाजेपर्यंत. आता थोडं आपलं किरकोळ काम राहिले ते आता चालू या. ते झालं की लगेच पलीकडचं तर लगेच चालू करायचं, म्हणजे उद्या तुम्हाला त्याचं स्ट्रक्चरचं काम दिसणार, म्हणजे दिसणारच. त्यामध्ये आपण तेवढा स्पीडमध्ये करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे उद्या कसल्याही परिस्थितीत आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. 2 दिवसात ते संपून जायचं, उद्या स्ट्रक्चर पूर्ण करायचं, परत पत्रा मारून ओके विषय करून टाकायचा. त्यामुळे कसं ते बघा, कसं काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईबर करा. कसं काय वाटते बघा. बघा बाहेर असं कॅनोपी काढलेली आहे आपल्याला बाहेर असं पत्र्यातली, एक लेवल सरळ सुबक अशा ह्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे तयार. बघा आपल्याला डाप वगैरे दिलेलं आहे, आता डाप असायचं काम चालू आहे. बघा हे असं मस्तमध्ये सुंदर असं बनवून घेतलेलं आहे. आता पलीकडचे ते 3 रो आहेत ना, आता तिथलं काम चालू करायचं. ओके, धन्यवाद.